सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। समाज माध्यमांवर अभद्र वाच्यता केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची माजी नगराध्यक्ष अरुण इंगळेंची मागणी। भुसावळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाविषयी समाज माध्यमांवर अपशब्द वापरून समाज बांधवांच्या भावना दुखावून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या परिवाराविषयी अश्लील व अभद्र अपशब्द भूषण बी पाटील या माथेफिरूंनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून वापरले। या प्रकरणी वरणगाव पोलिसात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे यांनी वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमित कुमार बागुल यांच्याकडे केली आहे। बीजेपी तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील तसेच अरुणताई इंगळे यांनी आमच्याकडे निवेदन सुपूर्द केलेले आहे। निवेदनातील मजकुरामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच व राज्याचे मंत्री माननीय नामदार संजय सावकारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे व तसेच इतर विविध समाजाबद्दल पण आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे। त्या अनुषंगाने निवेदन प्राप्त झालेले आहे। निवेदनावरून आम्ही तात्काळ कायदेशीर कारवाई करीत आहोत। फेसबुकवर व्हायरल झालेला आहे भूषण पाटील यांनी फेसबुकवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शब्द वापरल्याबद्दल मी त्यांचा निषेध करते। आणि रजनीताई ही महिला असून महिलाबद्दल मी एक महिला असून त्या महिलाबद्दल मी त्यांचा निषेध करते आणि त्यांच्यावर साहेबांनी कठोर कारवाई करावी। लेवा समाजाबद्दल बोलले, थोरगणे समाजाबद्दल बोलले, हे सर्व आणि डॉक्टर बाबासाहेबाबद्दल बोलून त्याचं हे आहे तर साहेबांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावा ही माझ्या समाजाच्या सर्वांचे त्यांनी मन दुखवलेलं आहे। समाजाला चिडवायचं काम केलेलं आहे। समाजामध्ये झगडे लावण्याचं काम त्यांनी केलं आहे। त्यांचा मी निषेध करते। जागर जनस्थान करिता सुमित निकम, भुसावळ। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।